भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य मुक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामांचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 12 ऑगस्ट 2025 मंगलवार। पवित्र आत्म्यात प्रार्थना करा। परंतु प्रियजनों ने अत्यंत पवित्र विश्वासावर स्वतःचा आत्मा मजबूत करा। पवित्र आत्म्यात प्रार्थना करा। देवाची प्रेमात स्वतःला सुरक्षित ठेवा आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांची दयेमुळे अनंत जीवनाची अपेक्षा ठेवा। यहूदा 1 अध्याय 20 अध्याय 21 अध्याय। स्वतःहून प्रार्थना करण आणि पवित्र आत्म्यानं प्रार्थना करण यात काय फरक आहे? हा फरक म्हणजे चालत जाण आणि वागण्यात प्रवास करण असा आहे। प्रभूने आपल्यामध्ये स्वर्गाचा एक इंजिन दिले आहे। पवित्र आत्मा देवाने आपल्याला प्रार्थनेचा साथीदार म्हणून पवित्र आत्मा दिला आहे। त्यांचे मार्गदर्शन प्रार्थना करण ही एक आशीर्वादाय अनुभूती आहे। शास्त्रात लिहिलेले आहे तसाच आत्मा देखील आपली दुर्बलता जाणून मदत करतो, कारण आपल्याला कशासाठी प्रार्थना करावी ते आपल्याला माहीत नाही, पण आत्मा स्वतः बोलता न येणाऱ्या अर्थ शब्दांनी आपल्यासाठी मध्यस्थी करतो। रोमकारस 8 अध्याय 26 आपण जीवित देवाचे मंदिर आहोत। जेव्हा आपण स्वतःला पवित्र आत्म्यास अर्पण करतो आणि त्यांची मंदिराच्या चोरट्याच्या गुहेत रूपांतर करत नाही, तेव्हा तो आपल्याला प्रार्थनेच्या घरात रूपांतरित करतो। तो आपल्या आतून प्रार्थना करतो। तो स्वर्गातील प्रार्थनेची भाषा आपल्या आत्म्यात आणतो आणि आपल्यामधून मध्यस्थी करतो। देवाच आपण आत्म्याची ओझ्यासोबत प्रसववेदन सारख्या आंतरिक तळमळीसह प्रार्थना करू शकतो। गलात्यन्स अध्याय 4 19 प्रेरित पौल जेव्हा आत्म्यात प्रार्थना करू लागला तेव्हा म्हणाला, मी आत्म्याने प्रार्थना करीन आणि समजूनही प्रार्थना करीन। 1 कोरिन्थियस 14 अध्याय 15 जेव्हा आपण आत्म्याशी एकरूप होऊन प्रार्थना करतो तेव्हा तो आपल्यामधून अशा गोष्टींसाठी मध्यस्थी करतो ज्या आपल्याला ज्ञात की नाहीत, ज्या आपल्या कल्पना पलीकडच्या आहेत। उदाहरणार्थ, आपल्या लांब राहणाऱ्या मुलाची स्थिती आपल्याला माहीत नसते, पण पवित्र आत्मा जो सर्व काही शोधतो त्याला हे पूर्णपणे माहीत असते। तो केवळ जवळच्या गोष्टींचा नव्हे तर दूरच्या गोष्टींचाही देव आहे। आपल्या ओतून तो त्यासाठी योग्यतेने आणि दयाळूपणे प्रार्थना करतो। पवित्र आत्मा जो त्रैण्याचा एक भाग आहे, त्याने केलेल्या प्रार्थनेला पिता कधीच नाकारत नाही। देव आत्मा आहे आणि जे त्याची उपासना करतात त्यांनी आत्मा व सत्यामध्ये करावी। बायबल आपल्याला सांगतो, प्रत्येक प्रकारचे प्रार्थनेत आणि बिनबिन आत्म्यात प्रार्थना करा। त्यासाठी सतत जागृत राहा आणि सर्व सततासाठी न थकता प्रार्थना करा। एफेसीकरण 6 अध्याय 18 प्रिय देवाची बालका, पवित्र आत्म्यासह प्रार्थना कर। आत्म्यात प्रार्थना कर। जर तुझ्यावर अभिषेक झाला असेल तर देवाची भाषांमध्ये स्वाद शोधा। आजच्या ध्यानार्थ वचन आणि आत्म्याने तो देवाशी गूढ गोष्टी बोलतो। 1 कोरिन्थियस 14 अध्याय 2 आजचा बायबल वाचन सकाळी स्तोत्र 84 अध्याय 85 अध्याय 86 अध्याय, सायंकाळी रोमकारस 12 अध्याय। धन्यवाद।